चला आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, इथून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र हकदार बनेल, अर्थातच हक्क जमवेल. तो कोणता संघ असेल? एका बाजूला नूर 11 पानदिवे संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला कुंडेगाव संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी भरपूर मेहनत केली याच्या रात्रीमध्ये, दोन्ही संघांनी भरपूर संघर्ष केला आजच्या रात्रीमध्ये, परंतु यश एकाच संघाला मिळेल. आजपर्यंत जर पाहिलं ना तर दोन्ही संघ एकमेकांच्या आमने सामने भरपूर वेळा मॅचेस खेळलेले आहेत, परंतु आज हा नूर 11 पानदिवे संघ त्याचबरोबर कुंडेगाव संघ या महत्वाच्या मॅच मध्ये आमने सामने लढा देत आहेत, जिथे मात्र नूर 11 पानदिवे टीमच्या कॅप्टनने निर्णय घेतला की आम्ही खऱ्या अर्थाने गोलंदाजी करून नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर, कारण की त्यांचा आत्मविश्वास जो आहे ना तो वाढलेला आहे. कारण की याच्या अगोदरची मॅच जी महत्वाची मॅच होती, जिथे मात्र 26 रनचं टार्गेट सेट केलं होतं खंडोबा जासी टीमने, तो शेवटच्या बॉलवरती 2 धावा पाहिजे असताना अनिकेतने ठोकलेला षटकार आणि तिथून मात्र डेडिकेट केलेली ट्रॉफी, काय तो खऱ्या अर्थाने क्षण होता. असं क्षण ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, खऱ्या अर्थाने अंगावरती काटा येतो, कारण की स्वतःला मिळालेली मेहनत करून आपण जी ट्रॉफी मिळवतो ना, ती असं वाटतं त्या खेळाडूला की माझ्यापेक्षा जास्त त्या दुसऱ्या खेळाडूने मेहनत केलेली आहे, त्याला मी ट्रॉफी डेडिकेट करेन. खऱ्या अर्थाने प्रणय, हँड्स ऑफ यू. अनिकेतला जी ट्रॉफी डेडिकेट केली. जाऊया मॅच कडे. नूर 11 पानदिवे टीमचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत पाटील. समोर सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतोय अविनाशला, आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आहेत मिलिंद. चला लाईट्स प्ले. पहिला बॉल जरूर पडेल. 3 ओव्हरची ही मॅच, आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय माद्रे चषक आपल्याला पाहायला मिळतोय. गोवा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने भरपूर सारी चर्चेमध्ये आहे. सुनील लंबोर सांगितलं पहिला बॉल या शेवटच्या मॅचचा. पहिलाच बॉल मात्र लोअर फुल टॉस पाहायला मिळाला होता. फेकी चांगली पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झालंय टीम कुंडेगाव टीमचं. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एक या धावसिंगीने मात्र अकाउंट ओपन केलं कुंडेगाव टीमने, आणि या एका धावी बरोबर मात्र आता स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला मिलिंद, ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. खऱ्या अर्थाने पाहताय या मुळेखंड नगरीमध्ये सध्या मॅचेस चालू आहेत, आणि मुळेखंड नगरी म्हटलं ना तर मुळेखंड गाव जरी म्हटलं ना क्रिकेटच्या इतिहासामध्ये, तर पहिल्यांदा मुखात नाव येतं जीवित म्हात्रे यांचं. जीवित म्हात्रेने साता समुद्रपार आपल्या गावाचं नाव नेलंय, आणि रायगड वर्सेस ठाणेचे ते षटकार कोण विसरेल, नजीमुल्ला ट्रॉफी कोण विसरेल, जो जीवित म्हात्रेने जिंकला होता. यावेळेचा बॉल जर पाहिला तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, आणि फलंदाज क्रमांक पहिला कुंडेगाव टीमचा इथून मात्र बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय कुंडेगाव टीमला. आता मी पाहतोय आमच्या व्यासपीठावरती जो संघ पॅक केलेला आहे, अर्थातच नूर 11 पानदिवे, अर्थातच सन्माननीय नितीश पाटील यांचा या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. तर एक झाल्यानंतर आपण सन्मान करून घेऊयात. खऱ्या अर्थाने नूर 11 पानदिवे टीमचे ते पॅकर आहेत, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. म्हणजे व्यासपीठावरती ते विराजमान आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. हार्दिक पाटील, क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या आणि सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. हार्दिक पाटील हा नंबर क्रमांक 3 वरती आलाय बॅटिंग करण्यासाठी कुंडेगाव टीम कडनं. राईट अप ऑफ द विकेट या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण पाहताय नूर 11 पानदिवे टीमचे पॅकर नितेश दादा यांचा शुभ सन्मान. यस 24 लाईव्ह टीम कॅमेरामॅन या ठिकाणी सन्मान केला जातो दादांचा. आपण पाहताय आमचे नवघर गावाचे माजी उपसरपंच हितेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. यावेळेचा फटका मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
अविनाश स्ट्राइक वरती पुन्हा एकदा जो सलामीला आलेला होता. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. स्ट्रॉंग गोलंदाजी आहे पानदेवी टीमची. पहिला गोलंदाज भरपूर चांगला आहे. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. रिस्ट्रिक्शन भरपूर कमी आहे. याही वेळचा बॉल जर पाहिला ना तर शरीरापासून दूर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला होता, जेणेकरून थोडीशी मेहनत करायला लावतोय फलंदाजाला. आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. 2 धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा दाफलकावरती म्हणजे थोडासा कोंडेगाव संघ जर पाहिला ना तर थोडासा बॅकफूट वरती आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय तोपर्यंत जर खेळ पाहिला ना तर थोडासा बॅकफूट वरती आहे. इथून चार्ज घ्यावा लागेल. मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करायचा असेल ना तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल कोंडेगाव टीमसाठी. राईट मोद विकेट. यावेळचा बॉल मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आपण पाहताय फलंदाज जात असताना अविनाश म्हणजे सलामीची जोडी आता डकआउट मध्ये परतलेली आहे. नवीन गोलंदाजीच्या मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहे जयंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र मैदानामध्ये नवीन जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र हार्दिक पाटील आणि त्याच्या समवेत मात्र जॉईन झाला आता प्रेम. संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती फक्त आणि फक्त 2च धावा दाफलकावरती. जयंत याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अर्थाने जी सुरुवात करून दिली आहे ज्या गोलंदाजाने अर्थातच अनिकेतने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की जी मेहनत केलेली अनिकेत पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये त्या मेहनतीवर जर पाणी फेरलं ना तर खऱ्या अर्थाने या सामन्यापासून थोडासा दूर जावा लागेल. जिथे मात्र जर कोंडेगाव संघ जर पाहिला ना तर कोंडेगाव संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. का त्याचं कारण आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाहीये, जिथे मात्र 10 रन तरी भरपूर महत्वाच्या होत्या. या आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर बोलबाला राहिल्या गोलंदाजांचा. ही खेळपट्टी मदत करते आज गोलंदाजांना. गेल्या 2 रात्रीचा खेळ जर पाहिला 2 रात्रीमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी भरपूर प्रमाणामध्ये पाहिली. आम्हाला सुनीलने सांगितलं. परंतु या 3ऱ्या रात्रीमध्ये जर पाहिलं ना तर ही खेळपट्टी जी आहे ना ती गोलंदाजांना भरपूर प्रमाणामध्ये मदत करते. ते पाहिलंय आपण. कारण की मोठे फटके आणि आय स्कोर जास्त प्रमाणात पाहायला मिळाला नाहीये. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 60+ धावा झालेल्या नाहीयेत. त्यानंतर जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एकदाच फक्त 20+ रन्स आपल्याला पाहायला मिळाली मागची मॅच. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला फटका लॉंग ऑफच्या रिजनला ड्राईव्ह केला. 1 रन कंप्लीट झाले, फंबल झाले, त्याचा नुकसान जास्त प्रमाणामध्ये होणार नाहीये. नूर 11 पानदिवे टीमला 1-1 रनने काही बिघडणार नाहीये. नूर 11 पानदिवे टीमचं इथून चार्ज घ्यावा लागेल कोंडेगाव टीमला. जी मेहनत तुम्ही आज रात्रीमध्ये संपूर्ण रात्रीमध्ये केलेली आहे त्या मेहनतीवरती पाणी फेरून द्यायचं नाहीये. इथून अजूनही संधी गेलेली नाहीये, इथून अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथे तुम्हाला वेळ जी आहे ना ती तुम्हाला कमवायची आहे. कारण की इथून वेळ तुमची चालू होऊ शकते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. या वेळचा फटका जर पाहिला तर नोमॅन्स लँड मध्ये पडतो बॉल निघून गेलाय. जो मी म्हटलं होतं जो मोमेंटम शिट करणारा फटका जो आहे ना तो लवकरात लवकर यायला हवाय आणि तो लवकरात लवकर फटका आलाय चौकाराचा. 4 धावा. लवकरात लवकर फटका येईल असं म्हटलं होतं मी आणि तो फटका परफेक्ट टाइम वरती आलाय. कारण की आतापर्यंत 2ऱ्या षटकाचा 3रा बॉल होता हा आणि 3ऱ्या बॉल वरती चौकाराला संघाची धावसंख्या 8 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा नूर 11 पानदेवे टीमचा गोलंदाज जयंता. यावेळचा बॉल भन्नाट वेगाने यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला. बुंदा बॉल आणि हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय.
मागचा चेंडू जर पाहिला तर शॉर्ट पिच थोडासा पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल लाईन लेंथ पिचिंग थोडीशी चेंज समोरच्या दिशेला, अर्थातच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल फुल टॉस आहे, सरळ यष्टांवरती आदळला गेला. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा देखील इथे सहजरित्याने कंप्लीट देखील झाल्यात. आणि बघता बघता इथे तिसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. आता नूर इलन पानदिवे संघ जर पाहिला ना तर थोडासा पॅनिक होतो या मैदानामध्ये, कारण की चौकारानंतर मोमेंटम जो आहे तो शिफ्ट होत चाललाय कुंडेगाव टीम कडनं. कारण की दुसऱ्याच बॉलवरती चौकारानंतरचा दुसरा बॉल आहे ना त्याच्यावरती 3 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या या 3 धावाबरोबर पुढे गेलेली आहे 11 धावा धावफलकावरती. सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम कोंडेगाव टीमची 11 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. अकरा धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल फेस करेल फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती असणार आहे प्रेम चौगुले. प्रेम चौगुले हा स्ट्राईक वरती असणार आहे. डावखुऱ्याचा हा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये डावखुऱ्याच्याच फलंदाजाने षटकार लगवून नूर इलेव्हन पानदिवे टीमला क्वालिफाय केलं पुढच्या राऊंड मध्ये. आणि आता मात्र कुंडेगाव टीमचा हा डावखुऱ्याचा फलंदाज, त्याच्याकडे देखील भरपूर काही अपेक्षा आहेत कुंडेगाव टीमला. यावेळचा बॉल जर पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचली 12 2 गडी बाद. नितीन विशाल पाटील आलाय शेवटच्या षटक. डेट ओव्हर मध्ये आपण सध्या आलोय आणि डेट ओव्हर मध्ये कुंडेगाव टीम मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहे. गोलंदाज तयार विशाल पाटील. पहिला बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक रन कंप्लीट झाली आहे आणि एकाच रन वरती आणि दुसरी रन इथे कंप्लीट झालेली आहे. आणि या 2 धावेबरोबर संघ मात्र जाऊन पोहोचलाय पुढे 14च्या घरामध्ये. मी कौतुक करेन जर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आता मात्र गेलाय ना, अर्थातच हार्दिक पाटील. या हार्दिक पाटीलचं मी कौतुक करेन, कारण की जशी पहिली रन कंप्लीट झाली दुसरी रन साठी त्यांनी लगेचच क्रीज सोडली की सेकंड रन होऊ शकते, जेणेकरून गोलंदाजाकडनं काही चुकी झाली जर बॉल सुटला तर दुसरी रन लगेचच आपण कंप्लीट करू. आणि हार्दिक पाटीलनं तो स्टार्ट केला, क्रीज सोडली आणि कॉल दिला प्रेमला की दुसरी रन कंप्लीट होऊ शकते आणि 2 धावा अशा रीतीने कंप्लीट झाल्या. खऱ्या अर्थाने खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. चांगला तालमीत दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. यावेळचा बॉल अप्रतिम खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतो आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम मात्र करत असताना, जेणेकरून थोडीशी मेहनत मात्र फलंदाजाला करू दे. आम्ही फुल टॉस किंवा गुडलेन स्पॉटचे चेंडू, बॅटच्या खालचे चेंडू तुम्हाला षटकार चौकार सहजरित्याने मारून देणार नाहीये. तुम्हाला जर चौकार षटकार ठोकायचे असतील ना तर तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल, तरच मोठे फटके आम्ही सहजरित्याने चौकार षटका मारून देणार नाहीये, विशाल पाटील सांगतोय. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. बॉल भरपूर वेळ उंच हवेमध्ये गेलाय. कॉल दिलाय की काय? आणि इथे 1 2 आणि 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच पकडलेली आहे आणि फलंदाज क्रमांक 3 आणखीन एक बाद झालाय. आणि मिलिंद ठाकूर याचं अप्रतिम दर्जाचं झेल आपल्याला पाहायला मिळालं.
माही पाटील मैदानाच्या आत गेलाय. भाई पाटील गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील, भाई पाटील स्ट्राइक वरती आहेत. संघाची धावसंख्या 14. राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. नूर 11 पांदेवे संघ आज भरपूर चांगला खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र मागच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की पराभूत होतील, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला अनिकेतने आणि अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलाय. भरपूर चर्चेत असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही वेळचा बॉल जर पाहिला तर बॅटच्या मिडलला लागत नाहीये. कौ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता इथे मात्र फलंदाज आणखीन एक बाद होतोय. कोंडेगाव टीमचा धक्का क्रमांक या ठिकाणी 4था लागत असताना कोंडेगाव टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निमेश पाटील गेले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती 15 धावा दाफलकावरती आहेत. 15 धावा दाफलकावरती म्हणजे या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर पांदेवे टीमला तुम्ही फाईट करू शकता. टीम कोंडेगाव संघ परंतु तो मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. गोलंदाज या राईट ऑफ द विकेट. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. लॉंगरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. काय झेल पकडलाय आणि इथे पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या 15 आणि टार्गेट सेट केलंय टीम कोंडेगाव टीमने 16 या धावसंख्येचं आणि हे टार्गेट मात्र चेस करायचं आहे नूर 11 पांदेवे टीमला. जर या स्पर्धेचा तिसरा संघ ठरायचा असेल ना सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तर या 16 धावा नूर 11 पांदेवे टीमला कंप्लीट करावे लागतील. जर कोंडेगाव टीम जर तुम्हाला या स्पर्धेची एखादी ट्रॉफी तरी आपल्या गावामध्ये न्यायची असेल ना तर या 16 धावा तुम्हालाही डिफेंड कराव्या लागतील. मजा येईल या मॅच मध्ये. कोंडेगाव संघ सहज हार मारणारा संघ नाहीये. भरपूर परिश्रम त्यांनी देखील केलेत या मॅच मध्ये आणि त्याचबरोबर या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांनी भरपूर संघर्ष केलाय. याच मुळेखण गावाचा रायझिंग स्टार अर्थातच शंतनू चव्हाण यांचा. तोपर्यंत मी रजा घेतोय. थँक्यू सो मच रोहित सर. जाऊयात मॅच कडे जिथे मात्र आजच्या दिवसातली शेवटची मॅच तुमच्या वेळी झाली आहे. एका बाजूला नूर 11 पानदिवे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मॅच पाहायला मिळते आहे.
कुंडेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपण संघ पाहतोय तो म्हणजे नूर 11 पानदिवे. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. नाव विचारू प्रणय प्रणय जर का प्रणय याने सामना जिंकवला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भाई घासे पेन दादर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील सुपर 4 साठी चालू असलेली लढत सुपर डुपर मॅच. पहिला बॉल मैदानावरती पडला जाईल. यावेळचा बॉल आता मात्र अतिरिक्त आलाय. पहिला बॉल सुवेर चेंडूचा इशारा आलाय. सोळा धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉल वरती अतिरिक्त धाव. इथे मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. चला तिसरे पंच मैदानावरती जायचे आहेत. जीवित म्हात्रे यांना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. आजच्या दिवसातली सुपर डुपर मॅच. आजच्या दिवसामध्ये जो संघ जिंकणार एका बाजूला पानदिवे त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहतोय तो म्हणजे संघ अर्थातच त्या संघाचं नाव आहे जरूर आपण पाहायला मिळेल तो म्हणजे कुंडेगाव. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. आजचा संघ जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या दिवसात जर का बघितलात
12 बॉल 10 धाव पाहिजे. 12 चेंडू 10 धावा. अकरा चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. तीन 9 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सात चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 1 धावसंख्या. नूर येळपांडे संगाळा. नाव दे ना.
अनिकेत पाटील होते. नूर 11 पानदेवे संघ सुपर 4 मध्ये दाखल. काय आलं त्यांचं झालं? 8, 12, 14 धावा. अनिकेत पाटील. या सामन्याचा मॅन द मॅच अनिकेत पाटील. 2 विकेट घेतला. अनिकेत पाटील.